इस्रायल आणि अमेरिकेचे इराणच्या अणु कार्यक्रमाशी संबंधित ठिकाणांवर हवाई हल्ले, 2 मोठ्या स्टील प्लांटवर सुद्धा बॉम्ब वर्षाव, तर इराणनं सुद्धा प्रत्युत्तरात इस्रायलच्या पॉवर प्लांटवर मिसाईल डागलं. इराणकडून अरब देश लक्ष, कुवैत, सौदी, अबुधाबी, ओमानवर इराणचा हल्ला, अमेरिकेचे 10 ते 12 सैनिक जखमी, दोघांची प्रकृती गंभीर. इराणची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. इराण वाटाघाटीसाठी याचना करतोय. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा, तर इराणला आधी हॉर्मुझ स्ट्रेट सुरू करावा लागेल, ट्रम्प यांचा इशारा. अमेरिका इस्रायल विरोधातील युद्धामध्ये आतापर्यंत 1900 इराणी लोकांचा मृत्यू. इराणची संस्था रेड क्रिसेंटची माहिती, हल्ल्यांमध्ये 2000 लोक जखमी झाल्याचाही दावा. राज्यामध्ये 30 आणि 31 मार्चला मेघगर्जनेसह वादळी पावसाचा इशारा. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये गारपिटीची शक्यता. कोकण आणि गोव्यातही पावसाचा अंदाज. रत्नागिरीमधील वातावरणात या ठिकाणी बदल, तर बदलाचा हापूस आंब्याला मोठा फटका. सकाळी थंडी आणि दुपारनंतर तापमानात वाढ होत असल्यामुळे आंब्यावर किडीचा प्रादुर्भाव. ऐन काढणीच्या हंगामामध्ये फवारणीची वेळ. यंदा उत्पादनात केवळ 10% अपेक्षा. जळगावच्या सराफा बाजारामध्ये सोन्याच्या दरात 2600, तर चांदीच्या दरामध्ये 3000 रुपयांची वाढ. सोनं जीएसटीसह प्रति तोळा 1,50,380 रुपयांवर, तर चांदीसाठी प्रति किलो 2,39,990 रुपये मोजावे लागणार. नमस्कार, मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी. आजची बातमध्ये आपलं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच गॅस संदर्भातली एक मोठी बातमी. सरकारनं पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठ्यावर अधिक भर देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे पाईपलाईनद्वारे गॅस उपलब्ध करून दिल्यास कनेक्शन घेणं बंधनकारक आहे, नाहीतर सिलेंडरही बंद होतील. पाहुयात त्यावरचाच हा खास रिपोर्ट.